हे बघा, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा, आज आमच्या आंबळे केंद्र शाळा इथं केंद्राची संपूर्ण एक क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर त्यासाठी बघा आज इथं आलेलो आहे बघा क्रीडा स्पर्धेचं नियोजन बघण्यासाठी. तर उत्कृष्ट असं नियोजन चालू आहे पहा. तर आपल्याला मी थोडं याच्याबद्दल मी आपल्याला थोडं दाखवतो. आधी केंद्र शाळेचं उत्कृष्ट असं त्यांनी मुलांचं सगळं नियोजन केलं आहे पहा. स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहून सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्या आमच्या नवीन आलेल्या मॅडमचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. बघा, आज शाळेमध्ये आज सर्व उपस्थित विद्यार्थी पालक आणि उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, केंद्र प्रमुख, शाळा वस्तीचे अध्यक्ष, माझे पदाधिकारी, सर्वांची नावं न घेता कमी वेळ आहे, मुलंही काही उन्हात आहे, सर्वांची व्यासपीठावर दिली व्यक्त करतो. आणि आज यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव सन 2024-25 कोणत्यास्तरीय स्पर्धा आपल्या केंद्र शाळा आंबे येथे आयोजित केलेली आहे. आणि हे आयोजन करत असताना ह्या शाळेचे मुख्याध्यापक सर असतील, अध्यक्ष दिलीप बेंद्रे असतील आणि त्यांचे उपाध्यक्ष सर्व सहकारी आणि केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख या सर्वांनी छान नियोजन केलेलं आहे. आणि कबड्डी असेल, खो खो असेल, सर्व खेळाचे लाईन आउट करून त्यामुळे अतिशय जयदीप बेंद्रे यांनी त्यांच्या कार्यक्रमात आम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि त्यामुळे ग्राउंडवर आज सुधारणा गेलो तर आनंद वाटला. ह्या शाळेचे सर्व इतर व्यासपीठावर जेवढे आमच्यातले पदाधिकारी आहे ते माझे विद्यार्थी होते आणि या शाळेमध्ये आम्ही खेळात सहभागी व्हायचो. शिक्षणाने पाठीवर दिलेले थाप आणि खेळामध्ये आपल्याला प्रावीण्य या प्रत्येक क्षेत्रामध्ये तो घेऊन जात असतात. त्याचं ज्वलंत उदाहरण जयदीप बेंद्रे यांनी सुरू केसरी आपल्या गावाला आणून दिली आणि याचा अभिमान असतो. आपल्या शाळेचा विद्यार्थी जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवरती, राज्य पातळीवर, देश पातळीवर खेळावा अशी ग्रामस्थांची इच्छा असते. आणि त्या हिशोबाने त्यांना प्रोत्साहन पालकही देत असतात, पण त्याचबरोबर नियोजन वर्ग आणि त्याचे सुद्धा शिक्षक महत्त्वाचे असतात. कारण प्रत्येक मुलाच्या कलागुण वेगवेगळ्या खेळामध्ये प्रावीण्य असतं आणि अशा विद्यार्थ्यांना कला वाढवण्यासाठी स्पर्धा आपल्या शासन पातळीवरती, पंचायत पातळीवरती घेतली जाते. पुढल्या वर्षी आपल्या ह्या खेळामध्ये मल्लखांड होणार सगळं आजूबाजू पदाधिकाऱ्यांनी अवश्य देऊ. कारण तुम्ही खेळ ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुम्ही भौतिक सुविधा आणि सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्या शाळेला कायमच्या केंद्र शाळा म्हणून प्रत्येक शाळेचं स्वागत केलं आहे. सर्व शाळेतले माजी आजी विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि खेळाडू सहभागी झाले सर्वांचा आपण ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या शाळेच्या वतीने स्वागत करतो. आणि कोणतीही गोष्टीचं कमी पडणार नाही. मुख्याध्यापक अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांनी सहकारी आपल्या ह्या अध्यक्षांना बोललो तुम्ही सरपंच आहात आणि ग्रामस्थ अध्यक्ष आहात, तुमच्या पातळीवर निर्णय घ्यायचे. शेवटी या सुविधा देत असताना निर्णय प्रक्रिया महत्त्वाची नाही, त्या सुविधा मिळणं गरजेचं आहे. कुणी दिली हे महत्त्वाचं नाही. आणि आंबळे गावामध्ये डॉक्टर बसणारे आजी माझी पदाधिकारी आहेत, व्यासपीठाला आपण असतील, उल्हास आंबळे असतील आणि पैलवान कोणी असतील, प्रदीप असतात, जयदीप असतात. ह्या दोन्ही पैलवानांनी आपल्या गावचं तालुका पातळीवर नाव घेतलेलं आहे. हेही विद्यार्थी जे सहभागी होणार भविष्यात आपल्या गावचं शाळेचं नाव काढतील आणि प्रत्येक शाळेचा सहभाग मिळवला. शाळेचे सहभागाबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. ही शाळा फक्त खेळाडू नाही तर टॅलेंटेड विद्यार्थी निर्माण करणारी शाळा आहे. ह्या शाळेतून कलेक्टर झाले, जिल्हा न्यायालय अधिकारी झाले आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी गेलेला आहे. इथं शेवटी होणारा विद्यार्थी समोर आहे. शेवटी खेळातून पुढे जातो माणूस आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी IPS UPSC मध्ये पुढे जातात. सिंगल
सलग विद्यार्थी 10व्याच वर्षी आपला IPS झालेला आहे. तर ह्या शाळेतून खेळाच्या माध्यमातूनच पुढे जाणारे विद्यार्थी आहेत. स्वतः निवडणुकीत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट बॉलर होते. सचिन येऊन गेले, उत्कृष्ट कवट आहे आणि षटकार मारणारा एक कलागुणामध्ये निपुण असणारा क्रीडा क्षेत्रातला खेळाडू. आजही तो गावातील स्पर्धा स्पर्धा असेल त्याचं वय 45 आहे, पण तो 22व्या वर्षाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे खेळ करत असतो. खेळाडूंमध्ये ती उत्साह असतो. वयाच्या शेवटच्या 50-55 पर्यंत तो खेळाडू खेळत राहतो आणि खेळाचा फायदा असा होतो शरीर तंदुरुस्त राहतं. प्रत्येक गोष्टी आजची काळाची गरज पाहिली गेली तर शरीरावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि खेळात सहभाग घेणारा विद्यार्थी हा त्याची प्रकृती स्वस्थ ठेवण्यासाठी खेळही महत्वाचा आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खेळामध्ये सहभागी घेतलेल्या आणि शाळेमध्ये सहभागी न घेतलेल्या विद्यार्थ्यांचाच धन्यवाद करतो आणि तासभर देतो. ह्या वर्षी आपण जरी काही विद्यार्थ्यांनी खेळात सहभागी घेतला नसेल तर पुढल्या वर्षी आपण खेळामध्ये सहभागी होऊन त्या टीममध्ये सहभागी झाला पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे असं विद्यार्थ्यांना विनंती करतो. आणि सर्व सहभागी खेळाडूंना आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचू याच्यासाठी प्रयत्नशील राहा. पंचांनी कोणतंही शाळेचं फेवर न करता आपलं पंचाचा निर्णय योग्य तो निर्णय घ्यावा. शेवटी खेळाडू घेत असताना पंचांचा निर्णय जर चुकला तर उद्रेक होतो. छोटे खेळाडू असतील त्यांना डाउनलोड होऊ शकतात. तर त्या पद्धतीने पंचाचंही काम असावं अशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा स्पर्धेला आपल्या ग्रामस्थ, आपल्या ग्रामपंचायत, आपली सोसायटी, आपल्या आंब्याच्या शाळेच्या वतीने आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. त्यांना सर्व खेळाडूंना एक सांगू इच्छितो की आज शाळेमध्ये जो जेवणाचा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे तो आंबे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय सोमनाथांना बेंद्रे यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. मी सर्व शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बेंद्रे यांना विनंती करतो की त्यांचा छोटासा सन्मान करावा. त्यानंतर शाळेमध्ये प्रथमच लाल मातीचं ग्राउंड जे पाहायला मिळतंय ते गावच्या वतीनं पैलवान जयदीप बेंद्रे यांनी ती लाल माती घेऊन जाण्याचं आम्हाला सांगितलं. सर्व विद्यार्थ्यांनी कष्ट करून मैदानावर लाल माती टाकली आणि चांगल्या स्वरूपात मैदान आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. मी आंबे शाळेचे आदर्श शिक्षक अशोक भोसरे सर यांना विनंती करतो की पैलवान जयदीप बेंद्रे यांचा सन्मान करावा. शाळेला कुठल्याही प्रकारची मदत लागली केंद्र प्रमुखांना माहितीच आहे. आंबेच्या शाळेमध्ये एक मुख्याध्यापक पद आणि एक पदवीधर शिक्षक पद रिक्त आहे. 6 शिक्षकांच्या मध्ये आम्ही शाळा चालवतो. गावच्या सहभागातून शाळेमध्ये सायली संपाळ आणि सुजाता अनुषे मॅडम त्या अध्यापनाचं मानधनावर अल्पशा मानधनावर अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात आणि ह्या कार्यामध्ये माजी उपसरपंच संदीपबाबा गुंबरे असतील किंवा शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य असतील, यूट्यूबचे मालक संजय अप्पा बेंद्रे असतील, हे महिन्याला फुलाची पाकळी देतात आणि ह्या 2 मॅडमचं मानधन आपण त्यांना देत असतो. मी भंडे सरांना विनंती करतो की संदीपबाबा गुंबरे त्यांचा नारळ देऊन त्यांनी सन्मान करावा. त्यानंतर भोसरे सरांना विनंती करतो की छोटासा श्रीफळ देऊन त्यांचाही सन्मान करावा. विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नवनाथ बेंद्रे यांचाही सन्मान भोसरे सर करतील. तालुक्यात नावाजलेले एक व्यक्तिमत्व आदर्श पैलवान संदीप पवार यांचाही सन्मान भोसरे सर करतील. पैलवान यांचाही. त्यानंतर सर्व खेळाडूंना आप्पासाहेब प्रसाद शपथ देतील. त्यानंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एक लोकनृत्य सादर केलं जाईल. तरी त्यावेळेस सर्व विद्यार्थी स्टेजच्या खाली बसतील. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फक्त एकच कार्यक्रम होईल.
समन्वयाकडे सर्वांनी उभारलेला आहे त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना प्रत्येकाने खेळाडू वृत्तीनं या ठिकाणी भाग घेतला पाहिजे। त्या निमित्तानं आपण सर्वांना या ठिकाणी क्रीडा शपथ देत आहोत। तर परेड सगळे संपतात। प्रतिज्ञा केले हुशार उजव्या सर्वांनी समोर घ्यायचा आहे आणि मी म्हटल्यानंतर माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणायचं आहे, मी खेळाडू म्हणून अशी शपथ घेतो की केंद्र शाळा अंतर्गत यशवंतराव कला क्रीडा स्पर्धेत मी भाग घेत आहे। स्पर्धा आणि खेळाची शान व दर्जा उंचावण्यासाठी माझे कौशल्य पणास लावीन। स्पर्धा व खेळाच्या अटी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करेन। पंचांचा निर्णय मान्य करीन। मी माझ्या शाळेचे आणि गावाचे केंद्राचे नाव उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न करेन। खिलाडू वृत्ती सचोटी निकोप ईर्ष्या आणि सर्व गुणांचे तंतोतंत पालन करीन। जय हिंद। या ठिकाणी बसवलेला आहे त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर केंद्र शाळा आंबळे ही आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी लोकगीत सादर करत आहे। परीक्षकांना विनंती असेल आपण या ठिकाणी परीक्षण करायचंय। आपल्या समोर सादर होत आहे। सादर करते आहेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंबळे। या ठिकाणी हे गीत सादर होणार आहे। हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून जरी असला तरी लगेच या गीताचं परीक्षण सुद्धा होणार आहे। परीक्षक म्हणून जासूद मॅडम आणि उषा सांगपाळ मॅडम यांनी परीक्षण करायचं आहे। हरिनामाचा
शाळेमध्ये जोरदार टाळ्या. छान जोरदार टाळ्या सर्वांनी अभिनंदन करायचे आहे. टाळ्या जोरदार. निमोना शाळेचे स्पर्धक प्रदर्शन करत असतात चांगल्या कार्यक्रमाचं. मी आपल्या सर्व उपस्थितांना विनंती करतो की आमच्या संजय अप्पा बेंद्रे यांचा केंद्र प्रमुख ठेवरकर सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा छोटासा सन्मान करावा. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून हा त्यांचा शाळेमध्ये भरपूर वेळ देतात आणि शाळेविषयी एक आदर तळमळ असलेली ही व्यक्ती आहे.
माहिती होते. समाजात मातलेल्या भस्मासुरांचा महिषासुरांचा वध करण्यासाठी आज आमच्या इयत्ता 3री आणि 4थी या लहान गटातील विद्यार्थिनी आई तुळजाभवानीला तुझा अवतार घेऊ नकोस, पण तुझ्या अंगी जे सामर्थ्य आहे ना ते आमच्या नसा नसात भिनू दे असं साकडं घालत आहेत. तर पाहूया या गाण्यातून. बोल भवानी माता की. नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी उपाकंशरा फुले सदैव माझा अंतरी. आई अंबे आई अंबे भला भले भला विजय भय बळवे हो. आई अंबे भला भले भला विजय भय बळवे हो.
बोसवाडी शाळेचे विद्यार्थी आहेत बघा, तर त्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम बघा असं कबड्डीच्या मैदानात आलेला आहे. त्यांचं आता गीत संबंधित पंचांनी सुरू होणार. चालू करून घ्यायचं. सर्वांचं या ठिकाणी सर्व खेळाचं आणि स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीचा केंद्र प्रमुख देवरकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या उपस्थित संपन्न होत आहे. सर्व मुलांनी आपल्या ज्या ठिकाणी आता काही सांघिक स्पर्धा सुरू आहेत, कळंबोली शाळा या ठिकाणी आपला गीत सादर करत आहे. कोणतं गीत आहे? राजा शाळा शाळा लिंबुणे बघा, ही पण मुलं आज स्पर्धेसाठी इथं हजर आहेत बघा. तर आता त्यांचं बघा आता हे स्पर्धेचं
हे पहा, हे इथं संपूर्ण असं शाळेचं नियोजन केले बघा. हे ग्राउंड वगैरे सगळं असं व्यवस्थित केलंय आणि हे सगळं असं इथं नियोजन केलेलं आहे बघा. इथं हे आमचे शाळेचे मुख्याध्यापक निंबाळकर सर. तर सर, नियोजन चांगलं कसं काय नियोजन केलं तुम्ही? कशा पद्धतीने नियोजन केलं? सगळ्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट असं नियोजन झालंय. धन्यवाद सर. हे आमचे धोत्रे सर. उत्कृष्ट नियोजन झालंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उत्कृष्ट नियोजन झालं. हे बघा इथं ग्राउंडवरून सगळ्या व्यवस्थित केलेलं बघा इथं. आणि इथं आता बघा इथं स्पर्धा चालू आहेत. तर ह्या स्पर्धेत बघा इथं आता कसली स्पर्धा चालू आहे बघा. इथं मुलींची बघा कबड्डी स्पर्धा चालू आहे बघा. इथं मुलींची कबड्डी स्पर्धा चालू आहे बघा. हे कबड्डी स्पर्धा चालू आहे बघा. इथं सगळं असं उत्कृष्ट असं नियोजन चालू आहे बघा. हे बघा आज इथं आंबळे केंद्र शाळा आंबळे इथं बघा आज संपूर्ण केंद्र शाळेची स्पर्धा भरवलेली बघा. तर त्यासाठी बघा आपले केंद्र प्रमुख वाकरे नियोजन कसं आहे त्याबद्दल थोडी माहिती देत आहेत. त्याचबरोबर स्टेजवर आता बरोबर गीताची सुरुवात होईल. आंबळे शाळा आज यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव आयोजित सन 2024-25 या सालाकरता केंद्र पातळीवरील स्पर्धा आंबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबळे या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या शाळेमध्ये स्पर्धेत केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये 2 गट कला आणि क्रीडा. कला स्पर्धेमध्ये लोकनृत्य, भजन स्पर्धा, त्याचबरोबर वेशभूषा या पद्धतीवर सांस्कृतिक स्पर्धा या पद्धतीचा समावेश करण्यात आलेला आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक आणि वैयक्तिक असे 2 गट आहेत. वैयक्तिक स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, धावणे, लहान गटासाठी 50 मीटर, मोठ्या गटासाठी 100 मीटर, त्याचबरोबर धावती उंच उडी, जागेवर थांबून उंच उडी, कविता गायन, पोवाडा, बडबड गीत व गोळा फेक रद्द झालेली, बेडू कुडिया आणि चमचा लिंबू या पद्धतीचा वैयक्तिक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सांघिक खेळामध्ये कबड्डी मुले मुली, लंगडी मुले मुली आणि खो खो मुले मुली. आंबळे शाळेने सुसज्ज असं ग्राउंड तयार केलेला आहे. अगदी सुंदर पैकी यशस्वी पद्धतीने हा सामना चाललेला आहे. आपल्या युट्यूबचे एसबी बेंद्रे, संजयजी बेंद्रे हे अगदी या स्पर्धेचं चित्रीकरण करून लाईव्ह युट्यूबवर टाकत आहे. अगदी सुंदरसं आणि छानसं मोहक आणि रम्य वातावरणात अगदी मनमोकळ्यापणे या स्पर्धा उत्स्फूर्तपणे आंबळे या ठिकाणी संपन्न झालेल्या आहे. माझ्या केंद्रातील सर्व सहभागी शिक्षक, आयोजक असणारे आंबळे शाळेतील सर्व सहभागी शिक्षक आणि जी तयारी झालेली आहे ते सर्व सहभागी विद्यार्थी यांना सर्वांना शुभेच्छा देऊन हा सामना संपन्न झालेला आहे. धन्यवाद.